नेते, आमचे शिवसेनाचे पक्षप्रमुख, मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार, आमचे पक्षाचे युवा खासदार, युवा नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब, आज जे पद्धतीत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत काम करत आहे, अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक खासदार शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे। याचा मुख्य कारण एक आहे, एकनाथ शिंदे साहेबाचा जे विकास आहे, एकनाथ शिंदे साहेबाची जे काम करायची पद्धत आहे, एकनाथ शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज सारखा 18 पकड जातीला घेऊन महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचं काम एकनाथ शिंदे साहेब करत आहे। तेच पद्धतीत अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहे। आज उबाटा, शिल्लक सेना, उबाटा भी म्हणणार नाही, शिल्लक सेनाचे जे खासदार आहे संजय राऊत साहेब, तेच आम्हाला पूर्ण शिवसेना शिल्लक सेना खाली करून देत आहे। रोज त्यांचे वागण्यामुळं, त्यांचे बोलण्यामुळं शिवसेनामध्ये, शिल्लक सेनामध्ये कोणी राहणार नाही। आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वर विश्वास देऊन अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक नगरसेवक, अनेक चांगले पदाधिकारी रोज शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे। याचा मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विकास जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब करत आहे, त्याच्यामुळे शिवसेनावर विश्वास आहे। एकनाथ शिंदे साहेबावर, श्रीकांत शिंदे साहेबावर लोकांना विश्वास आहे। तेच विश्वासाच्या जोरावर 6 खासदार तो आलेले, अनेक आमदार अजून शिल्लक सेनेचे लवकरच शिवसेनामध्ये प्रवेश करणार आहे आणि अनेक नेते प्रवेश करणार आहे। हे जे शिल्लक सेना आहे 6 महिन्याच्या नंतर हे पक्ष भी राहते की नाही मला असं वाटत आहे। कामून यांची परिस्थिती इतकी बेकार आहे की रोज याचे लोक जात आहे। त्याच्यामुळं आज जे पद्धतीत शिवसैनिकनं आणि परभणी जिल्ह्याच्या लोकांना, आमचे डैशिंग खासदार परभणी जिल्ह्याचे आणि अनुभवी खासदार बंडू बॉस आणि शिवसेनामध्ये प्रवेश झाले। खरं तर ते शिवसैनिकचे प्रवेश काय झाला नाही, हाडा मोर्शीचे शिवसैनिक एक बंडू बॉस आहे, ते काय दुसऱ्या घरात गेले नाही, ते शिवसेनाचे नेते। अनेक वर्षापासून शिवसेना वाढण्याचं काम बंडू बॉसनं केलेलं आहे आणि जे पद्धतीत परभणी जिल्ह्याचा विकास रखडला होता, आज हे विकास आम्हाला माहिती आहे, आमचे नेते बंडू बॉसच्या माध्यमातून परभणीचा विकास पूर्ण होईल। आणि जे पद्धतीत खासदार साहेबाचा अनुभव आहे, 3 टर्मचा खासदारकीचा, 2 टर्मचा आमदारकीचा, एक शिवसेनाला बी मोठी ताकद बंडू बॉसच्या माध्यमातून परभणीत भेटणार आहे। त्याच्यामुळं आज दूध अभिषेक करून शिवसेनाचे नगराध्यक्ष असू द्या, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक, आमचे सर्व कार्यकर्ते, अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष, आमचे सगळे पदाधिकारी शिवसैनिक, त्यांनी जल्लोषानं बंडू बॉसचा पाथरी विधानसभामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणीवर बॅनर, फ्लॅक्स लावून, पेढे वाटून, दूध अभिषेक करून बंडू बॉसचं स्वागत केलेलं आहे। कामून सगळ्याला माहिती आहे वरी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबाचा विकास आणि खाली परभणी जिल्ह्यामध्ये बंडू बॉसचा विकास। त्याच्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्षाचा रखडलेला जे विकास होता, आमचे लोकप्रिय खासदार त्यांच्या माध्यमातून ते विकास पूर्ण होईल आणि एक मोठी ताकद आमच्या शिवसेनेला बी भेटन। आज पूर्ण शिवसैनिक मध्ये जल्लोष वातावरण आहे, चांगला वातावरण आहे आणि शिवसेनाचे प्रत्येक कार्यकर्त्याला मध्ये बळ भेटलेला आहे। कमी अनुभवी नेता बंडू बॉस सारखा शिवसेनेमध्ये आलेले निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळं सर्व शिवसैनिक तर्फे परभणी जिल्ह्याच्या वतीनं, मी जिल्हा प्रमुखच्या वतीनं, आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष, सर्व आमचे जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमचे मार्केटचे संचालक असू द्या, आमचे जिल्हा युवक प्रमुख, महिला जिल्हा आघाडी, सगळ्याच्या वतीनं परभणी जिल्ह्याचे शिवसैनिकच्या वतीनं आम्ही बंडू बॉसचं स्वागत करत आहे। आणि हे शिल्लक सेना जे आज पद्धतीत जे बडबड करत आहे खासदार, त्यामुळं तेच पूर्ण शिल्लक सेना खाली करणार आहे। त्याच्यामुळं आम्ही आज बंडू जाधव खासदार साहेबाचा जल्लोषपणानं स्वागत केलेलं आहे आणि जेव्हा बी ते परभणीत येतील मोठे ठाटा वाटात आम्ही त्यांचं स्वागत करू आणि 100% परभणी जिल्ह्याला एक विकासाचा मॉडेल तयार करायचं काम बंडू जाधव खासदार साहेब करतील हे आम्हाला वाटते आणि शिवसेनाला बी पडते। प्रवेश केला शिवसेनेत, तर त्यांच्यासोबत किती नगरसेवक आले असं काय सांगता येईल? ते तो खासदार साहेबालाच माहिती आहे, पण खासदार साहेबासोबत अनेक लोक, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, अनेक लोक खासदार साहेबासोबत आहे। अनेक लोकांना निवडून आणलेली, परभणी महापालिका निवडून आणलेली आहे। त्याच्यामुळे अनेक नेते, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर खासदार साहेबासोबत येतील आणि शिवसेनेला बळ भेटेल परभणीत। कालच्या झालेल्या निवडणुकीत तुम्हाला त्यांचा फायदा झाला असेल? 100% त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढलेली आहे
मेघना दिदी असू द्या, ते असू द्या, आमचे संतोष बांगर साहेब असू द्या, आमचे राजू नवगरे साहेब असू द्या, बोर्डीकर साहेब असू द्या, वडपुडकर साहेब असू द्या, अनेक नेते आमचे सिनियर नेत्याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आम्ही लढलेली आहे. 100% महायुतीचा विजय होईल. उद्याच्या निकालामध्ये तुमचा विजय निश्चित गृहीत धरला चाललाय, तर त्याचा असं फिगर सांगता येईल का की असं अचूक असं? हे माहीत असलं असं तर मीच खुश झालो असतं ना, मीच पेढे वाटले असते. सुरुवातीला ज्यावेळेस आपलं शिंदे सेना म्हणता येईल आपल्याला, ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस तुम्ही शून्यातून पाथरीला सुरुवात केली आणि आज पूर्ण परभणी जिल्हा हा शिवसेनामय झाला. याबद्दल आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे साहेबांवर जे पद्धतीत विश्वास आहे लोकाला, जे पद्धतीत काम करते ते गोरगरिबाचे, आज मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना 450 कोटी रुपये दिले. 80,000 लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आम्हाला आहे. आम्ही पण 10,000 लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यामुळं जे काम आम्ही केलं तर एक लोकांमध्ये विश्वास आमच्याबद्दल निर्माण झालेला आहे. आम्ही गोरगरिबाचे कामं करतो, गोरगरिबाचा आशीर्वाद घेतो म्हणून आज मला उमेदवारी भेटली. आज गरीब अल्पसंख्याक कुटुंबामधला मी मुलगा असून माझ्यावर विश्वास जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना दाखविलं, माझ्यासारखे गरीब कुटुंबाचे मुलाला तिने उमेदवारी दिली. असंच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत काम करत आहे. आता आमची ज्योतिताई वाघमारे, मागासवर्गीय कुटुंबाची माझी बहीण, एक गरीब कुटुंबामध्ये माझी बहीणला राज्यसभाची उमेदवारी दिली. मी अल्पसंख्याक कुटुंबामधला एक गरीब मुलगा, मला उमेदवारी दिली. असा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रभर जात आहे. 100% लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे आणि शिवसेनेला चांगले दिवस येणार आहे. शिवसेनेचे 6 खासदार शिल्लक सेनाचे आमच्याकडे आलेले अनेक लोक आमच्याकडे येणार आहे. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांमुळं हे सगळं घडत आहे. एकनाथ शिंदे साहेबांमुळं आम्ही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे मनापूर्वक मी आभार व्यक्त करतो. तुम्ही आमदार झाल्यावर परभणी जिल्ह्याची पूर्ण शिवसेना तुमच्या कार्यकर्त्यांना मी एक कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेबाचे आणि आमचे शिवसेनाचे नेते जे अनुभव आहे त्यांना परभणी जिल्ह्यामध्ये खासदार साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. 3 वेळेसचे खासदार आहे ते, 2 वेळेसचे आमदार आहे आणि त्यांचा अनुभव आम्हाला लाभणार आहे. 100% त्यांच्यासोबत आम्ही काम करू. शिवसेना वाढण्यामध्ये आमचे बंडू बॉसचा खूप मोठा वाटा आहे, खूप मोठा अनुभव आहे त्यांना. त्यांचेच अनुभव पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम परभणी जिल्ह्यामध्ये करू आणि सगळे मिळून करू. बॉसचा अनुभव 3 वेळेसचे खासदार, 2 वेळेसचे आमदार बॉस आहे. त्यामुळे बॉसचा अनुभव आम्हाला भेटणार आहे. बॉसचा मोठे भाऊ म्हणून मला लहान भाऊला आशीर्वाद त्यांचा भेटणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परभणी जिल्ह्यात काम करू आणि 100% विकास करून दाखवू त्यांच्या मार्गदर्शनाखाली. 20-25 दिवस तुम्ही सगळं अनुभवलं आणि ती निवडणूक कशी राहिली? त्यामध्ये ओपोनंटचा किस्सा काय झाला साहेब? महाविकास आघाडीचे दोन्हीकडचे नेते एकमेकांच्या विरोधात होते. कशी राहिली निवडणूक? निवडणूक कशी नाही, निवडणूक चांगली राहिली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आमचे वहिनी आणि आमचे जिल्ह्याचे नेते पालकमंत्री आमचे मेघनाताई बोर्डीकर ताई असू द्या, आमचे माजी आमदार बोर्डीकर साहेब असू द्या, माजी मंत्री वरपुडकर साहेब असू द्या, आमचे नेते परभणी जिल्ह्याचे डॅशिंग आमदार आमचे मोठे भाऊ संतोष बांगर साहेब असू द्या, आमचे मोठे भाऊ राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगरे साहेब असू द्या, इथले आमचे आमदार आपले माजी आमदार मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, माजी आमदार विजय भांबडे साहेब असू द्या, अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक, आमचे शिवसेनाचे सगळे कार्यकर्ते, आमचे जे पद्धतीत त्यांनी मला आशीर्वाद दिला, माझं काम केलं, चांगले प्रकारचे मताधिक्य आमच्याकडे होता. 347 मत आमच्याकडे होते आणि काँग्रेस आणि उबाटाचे खासदार साहेबांमुळं, खासदार साहेबाचे योग्य टायमाला प्रवेशमुळं, खासदार साहेबाचा बी आशीर्वाद आणि त्यांची पण मदत इतकी लाभली. त्याच्यामुळं 100% महायुतीचा विजय होणार आहे. आणि आता तुम्हीच मला आकडे सांगा, पत्रकारापाशी सगळी न्यूज असतील हां, ते आता सांगत आहे. त्यामुळे सगळे लोकांचा आशीर्वाद भेटला आणि सगळे लोकांना आशीर्वाद दिल्यामुळं एक अल्पसंख्याक कुटुंबामधल्या मुलाला त्यांनी आमदार करायचं जे सगळ्यांना बिडा उचलला असता. आज दिदीनं पण खूप मोठी बहीण माझी लहान भावाला आशीर्वाद दिला, बंडू खासदार साहेबांना आशीर्वाद दिला, अनेक नेत्यांना आशीर्वाद दिला म्हणून हे सगळं घडला. त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. खूप खूप ऋणी आहे मी त्यांचा आणि त्यानं मला काम करायची संधी दिली. निश्चितच त्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वासाला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही आणि परभणी जिल्ह्याचा विकास त्यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखीन मी. आता लवकरच मार्गी लागेल काम. सगळा मार्ग लावून एकनाथ शिंदे साहेबाचे, दिदीचे आणि बंडू बॉसच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचा विकास, आमचे दिदी असू द्या पालकमंत्री, आमचे बंडू बॉस असू द्या, 2 नेते आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे आता परभणीमध्ये. त्यामुळे परभणीचा खंबीरपणे विकास करू आणि पाथरीला पुढे न्यायचं काम 2 नेत्याच्या माध्यमातून करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.